Shadow Breakers. Shadow. नमस्कार मित्रांनो, मी विश्रांत कांबळे शॅडो ब्रेकर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे. आता आपण चाललोय हॉटेल आराध्या इथं मुर्ग मुसलम थाळी खायला. तर मी श्राव्य आणि अर्चू आम्ही आमची फॅमिली घेऊन चाललेलो आणि तिकडून उदय, अपर्णा आणि राधे ही त्यांची फॅमिली येत आहेत. तर हॉटेल आराध्याच्यात चाललेलो आणि आता आपण पोचलो बरोबर पंचगंगा नदीवरती. आणि नदीचा पूल जसा आपण क्रॉस करून पुढे जाणार तर लागणार आपल्याला वडिंगेच्या पुढे जरासं गेले केरली फाट्याला तर तिथंच हॉटेल आराध्या म्हणून आहे. नॉनव्हेज जेवण एक नंबर आहे भावानो, विषय हार्ड आहे. मी पहिला जेवून आलो तिथं चिकन ताट. आणि वडिंगेच्या पुढं जरासं आले केरली रोडला तर इथं बघा डाव्या साईडला बोर्ड आहे हॉटेल आराध्या म्हणून. त्याच्याबरोबर उजव्या साईडला त्यांचा बोर्ड आहे दुसरा, त्याच्यावरती आराध्या हॉटेल डिलक्स म्हणून फॅमिली वगैरे असं दिलेलं आहे मस्तपैकी. आणि इथं आल्यानंतर बघितलं तर गर्दी होती, गाड्या वगैरे होत्या. रात्रीचं 10 सव्वा 10 वाजल्यात. आम्ही रात्रीचंच आलो आहे कारण की आम्ही रात्रीचं फिरत असतो जेवायला. आणि गाड्या बघा रात्रीचं 10 नंतर 10:30 नंतर पण इथं गाड्यांची गर्दी आहे. आणि हे बघा आमची सगळ्यांची फॅमिली. आणि उदयनं श्राव्याला घेतला आणि म्हणला मी घेऊन जातो श्राव्याला आतमध्ये. तर राधे पण बसल्याला खाली, राधे पण बघालता. अपर्णा आणि अर्चू ही सगळी गेलीत पुढं. हावरे आहेत ही, खायला चालल्यात पुढं. खरं ही हावरे आहेत, मी नाही आहे. मग मी म्हटलं पाठीमागनं जाऊया म्हणून मी असं लगेच त्यांचा बोर्ड दाखवला हॉटेल आराध्या म्हणून. हे आतमध्ये घरगुती पद्धतीचे जेवण म्हणून सांगितले, पण क्वालिटी एक नंबर. आणि इथं ॲम्बियन्स एक नंबर ॲम्बियन्स आहे इथं मस्तपैकी. राधे नाचालता, दंगा करालता, खेळालता, इकडे उड्या मारालता. आणि वरती आतमध्ये गेल्यानंतर महापुरुषांचे फोटो, किल्ले आणि त्याच्यानंतर जेवणाचे फोटो, ताटांचे फोटो, व्हेज नॉनव्हेज यांचे सगळे प्रकार जे आहेत ते सगळे यांनी इथं वरती लावून ठेवले. आणि स्पेशल मेनू म्हणून टाकलेले यांनी चिकन बिर्याणी, तर ते पण एक नंबर होती. इथं सगळं मिळते इथं. आणि ते मेन्यू कार्ड आहे. 10 वेळा तुम्ही फोन करताय काय कुठं किती ताट आहे, चिकन कसं आहे, मटन कसं आहे, तर हे जर स्क्रीनशॉट काढायचा म्हणजे 10 वेळा फोन करायचा नाही आपल्याला. तरी पण मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर तुम्हाला मेन्शन करतो, तुम्ही त्यांना फोन करून पण विचारू शकताय. तर इथं आल्यानंतर मस्तपैकी उदय असं सगळ्यांचा व्हिडिओ करालता, रिव्ह्यू घ्यालता फक्त. हे आमच्या इंस्टाग्राम व्हिडिओवरती तुम्ही बघितला नसाल तर जाऊन बघा इंस्टाग्रामवरती या व्हिडिओ. आणि आतमध्ये गेल्यानंतर फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था होती. तर फॅमिलीसाठी इकडं वरती गेलो. वरती गेल्यानंतर बघितलं तर तिकडं असं नजारा वरनं खालचं दिसाल तर सगळे खाली अशी टेबल वगैरे बसलेली आहेत. आणि वरती इथं माझी मुलगी श्राव्या माझ्याकडे बघालती आणि म्हटली पप्पा कुठं आहे, पप्पा कुठं आहे सारखं विचारत होती. आणि जसं तिला मी दिसलो तर डायरेक्ट धावत पळत माझ्या मागं आली. बघा डायरेक्ट पळत आली, म्हणजे पप्पा कुठं आहे, पप्पा कुठं आहे. म्हणजे कुठे गेलतास पप्पा. तिला बसवलं, गप केलो आणि किचनमध्ये आलो. किचनमध्ये रात्री 10:30 नंतर पण एवढी गर्दी चालू आहे. आणि कुक जे होता मेन त्याला म्हटलं काय जाळ धूर काढा, म्हटलं बारका जाळ काढायला आहे. तर तो म्हटला थांब दाखवतो की तुला जाळ पाहिजे ना, बघ म्हटला हे बघ जाळ धूर संगडच घे म्हटला. लाईव्ह किचन आहे इथं जवळच आहे, असं नाही की आतल्या साईडला आहे. लाईव्ह किचन आहे त्याच्यामुळं एकदम व्यवस्थित आणि प्रॉपर आहे. आणि श्राव्या WWE खेळते 1 2 3. आणि झाल्यानंतर बरोबर मॅच जिंकली तिनं WWF. आणि बघा WWE जिंकल्यानंतर तरी आले लगेच कप घ्यायला. तर म्हटलं ठीक आहे. आणि राधे डान्स करायला पण म्हटला की व्हिडिओमुळं नाही म्हटला करू शकत, तुम्ही व्हिडिओ करायला. आमची आली मुर्ग मुसलम थाळी एक नंबर वाटत होती. कांदा लिंबू वगैरे मस्तपैकी असं दिलेलं त्याने आम्हाला. आणि उदयनं तांबडा पांढरा रस्सा घेऊन बसलेला. सगळा म्हटलं आपल्याकडे आपण खाऊया. राधेनं खाल्ला सगळ्यात पहिला घास. आणि की राधे आमचं खाते जोरदार, त्यामुळे त्यानं पहिला घास खाल्ला. आणि जसं त्याने व्हिडिओकडे बघितला तर त्याने मम्मीला सांगितलं मम्मी व्हिडिओ चालू आहे म्हटला, मी घास खाल्ली म्हटला, तुझं तू खा म्हटला, आता मी काय बघत नाही. आणि श्राव्यानं पप्पाच्या पोटावर तोंडावर हात मारलेला असं खायला ते नॉनव्हेज ही डायरेक्ट न विचार करता डायरेक्ट खायला चालू केले नॉनव्हेज. शेवटी काय हो बापाची सवय. लेग पीस घेतलेलं मी पहिलाच, उदयनं पण घेतला. सगळ्यांनी ताटात वाढून घेतलं मुर्ग मुसलम थाळी. आणि मग म्हटलं जरा फॅमिली दाखवायची सेल्फीमध्ये, कारण की अंधार रात्रीचा वेळ आहे त्यामुळं जरा क्लॅरिटी कमी आली ती सेल्फीमध्ये. मग उदयला म्हटलं जरा उदय घास खाऊन दाखवा. तर ह्यो बघा असा आहे की ह्यानं घास खाल्ला आहे आणि बारणा बघा हे घास खाऊन तरी त्यातनं आणि एक पीस उचलते आणि खातोय बघा.
अवघासमध्ये आहे की आपल्या, तरी पण यानं खाल्ला आणि म्हणला एक नंबर आहे रे, म्हटला मस्त आहे, क्वालिटी जाळ दूर संकट आहे म्हटलं, त्याच्याबरोबर क्वालिटी म्हटलं आवडलं आपल्याला एक नंबर म्हटलं. ठीक आहे म्हटलं, मग मी पण खाल्लो म्हटलं जरासा एक घास खाल्ला तर क्वालिटी वाटाल तर. आणि पांढरा रस्सा जे मारला आत्मात थंड झालं, आत्मात थंड, एवढा पांढरा रस्सा क्वालिटी आहे ती. आणि मग हे आमच्या मॅडमने खाल्ला घास आणि म्हणली एक नंबर आहे म्हणून, चांगला आहे म्हणली, त्यांना पण आवडलेलं. आणि मग उदयच्या मॅडमला विचारल्यानंतर बघा अपर्णा म्हणली एक नंबर आहे म्हणली. राधेला म्हणली भारी आहे की नाही रे, तर राधे म्हणला वय भारी आहे. आणि त्यानंतर बटर चिकन लेग पीस आणलेले 2 उदयनं आणि अपर्णानं डाळलेत म्हणजे गिळलेत, डायरेक्ट खाल्ली त्यांनी, दिली पण नाही वास मला. जेवण क्वालिटी म्हणून हवरा पण हो, दुसरं काय नाही. आणि आम्ही जेवण झाल्यानंतर ना अशी भांडी रिकामी करून टाकलेलो. व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा, कमेंट करा. Shadow Breakers.